हाय फ्रेंड्स, आमच्याकडे हा पदार्थ आषाढ महिन्यात केलाच जातो. तुमच्याकडे सुद्धा केला जातो का नक्कीच सांगा. बघू शकता किती क्रिस्पी असा आवाज आला आहे आणि आतून छान मऊसूद आणि वरून मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात. तर नक्कीच माझी रेसिपी फॉलो करून तुम्ही एकदा असे गुलगुले करून बघा. आमच्याकडे याला गुलगुले म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर बघू शकता दिसायला जेवढे सुंदर झाले होते ना, खायला सुद्धा तेवढेच अप्रतिम होते चवीला. तर इथं एक पातेलं घेतलं. पातेल्यामध्ये छान असा गूळ किसून घ्यायचा. किसून घेतल्यानंतर पातेल्यात टाकायचा आणि नॉर्मल असं कोमट पाणी मी करून घेतलेलं आहे. आणि नॉर्मल कोमट पाणी करून घेतल्याने गूळ लवकर वितळतो आणि पाणी पण लवकर थंड होतं. तर अशा पद्धतीने आपण इथं गूळ वितळून घेतला. आता गुळाचं पातेलं बाजूला ठेवून घेतलं. इथं एक बाऊल घेतला. बाऊलमध्ये ना 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. तर अशा पद्धतीने आणि 1 मोठा चमचा रवा टाकून घेतला आणि बडीशोप बारीक करून टाकून घेतली. त्याच्यानंतर वेलची पूड आणि जायफळ पावडर टाकून घेतली आणि चवीपुरतं अगदी किंचित एवढाच मी मीठ टाकून घेतलं. गोडाच्या पदार्थाला मीठ टाकलं तर खूप छान चव येते. तर इथं मी पाणी गाळून घेतलं. जे आपण गुळाचं वितळलेलं पाणी होतं ना, ते मी इथं टाकून घेते थोडं थोडं करत. तर आता मला अजून थोडं लागणार आहे, तर मी परत टाकून घेतलेलं आहे इथं. तर अशा पद्धतीने याला थोडा वेळ लागतो, गव्हाचं पीठ असल्यामुळे चिकट असतं. तर मी अजून परत थोडंसं पाणी मी परत इथं टाकून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने इथं थोडं थोडं पाणी करून टाकून घ्यायचं. तर त्याच्यानंतर 1 वाटी गूळ घेतला होता. अर्धी वाटी पाणी भिजवलं होतं, मी पाण्यात भिजवला होता अशा पद्धतीने. तर इथं आपलं पीठ तयार झालेलं आहे भिजून आणि 5 बोटांनी ना असे छोटे 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 सोडून घ्यायचे. आता इथं एक सोडा वापरलेला आहे, टाटा सोडा जो असतो ना तो वापरलेला आहे. छान आता या पिठात मी मिक्स करून घेते आणि अजून मला थोडं पाणी लागणार होतं, तर मी अर्धा कप पाणी मी इथं टाकलं आणि व्यवस्थित छान आहे ना अशा पद्धतीने मी पीठ मिक्स करून घेतलं आणि गॅस आता मीडियम ठेवलेला आहे बरं का. आणि 5 बोटांनी असे छोटे छोटे गोळे तोडून घ्यायचे. तर बघू शकता मस्त असे पाणीपुरीसारखे टम्म फुगतात. तर अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात आणि आपोआप ते वेगवेगळे होतात आणि वरती येतात. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने गुलगुले बनवा. तर इथं बघू शकतात मी 2 मिनटं अजिबात हात लावला नव्हता. त्याच्यानंतर झाऱ्याने मी ना पलटी करून घेतली अशा पद्धतीने. तर बघू शकतात आणि याला असं तेल वगैरे जास्त लागत नाही. आतमध्ये सुद्धा चिकट असल्यामुळे तेल घुसत नाही. तर मस्त असे ब्राऊन होईपर्यंत आणि याला ना आपोआप असा कलर येतो बरं का छान गुळामुळे. तर बघू शकता मस्त असे ब्राऊन कलरचे मी तळून घेतलेत. तर तुम्हाला व्हिडिओला सुरुवातीला दाखवलेच किती कुरकुरीत झाले होते आणि जाळीदार झाले होते. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवा आणि लाईफ इज एमी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.